Day 3 and welcome to our channel. आज आहे ना आर्या ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आता चाललो आहे माझ्या बहिणीच्या गावी कडबडला. मी आणि आर्या निघालेलो. आता रिक्षामध्ये आहे फिलहाल. तर थोड्याच वेळात आपण पोचू. माझ्या बहिणीने नवीन बंगलो बांधला आहे, सो आपण ते पण बघू. जसं की तुम्ही बघू शकतात, आपण माझ्या बहिणीच्या घरी पोचलेलो आहे. सो हा आहे तिचा बंगला. सो हा फक्त बंगला नाही, हे त्यांचे कष्ट आहेत दोघांचे, म्हणजे नवरा बायको. कपल गोल्स असेल तर असे असावे, म्हणजे दोघांनी एक एक रुपया जोडून आहे ना प्रॉपर बंगला बनवला. एकदम 10 वर्ष लागली आहे बंगल्याला, पण एकदम मस्त बनवलं आहे. चला डिटेल बॅकग्राऊंड देतो तुम्हाला ह्याचं. पण फक्त 1.5 गुंठ्याच्या जाग्यावर हा बंगला बांधला आहे त्यांनी. हे गणपती होते त्यांच्याकडे. तर आमच्या पूर्ण गावात सगळीकडे असे मंडप वगैरे घालतात. स्वतःची जागा असेल ना असं मंडप वगैरे घालू शकतो. मुंबईसारख्या ह्याच्यावर ना काहीच करू शकत नाही. प्रत्येकाची फ्लॅट्स वगैरे यासाठी. दिस इज द एंट्री. दाखवतो आतमधनं. एकदम प्रॉपर सोय वगैरे केली इथे बसून पत्ते खेळण्याची किंवा पार्टीसाठी करण्यासाठी. तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. हे प्रत्येकाची प्रायव्हेट बोरवेल. वर टेरेस पण आहे यांचं. म्हणजे माझ्या बहिणीनी मांजरी पण पाळल्यात, पण प्रॉपर प्रोफेशनल पर्शियन. हा मी पिकू आय थिंक. हां अजून एक चिकू पण आहे. हा हॉल आहे. गणपती होते 1.5 दिवसाचे बहिणीच्या घरी. हॉल हा फर्स्ट बेडरूम आहे. इकडे झोपले मी दाखवू शकत नाही. प्रॉपर देऊळ घर वेगळं एकदम मस्त एकदम. सो हा मास्टर बेडरूम आहे. हवा तुम्ही पिकू नाही, हा चिकू आहे. हां त्याला बघू शकता. हे वॉशरूम. किचन तुम्हाला दाखवतो. किचन गडबड आहे खूप, कारण की गणपती होते, पसारा तर होतोच. बॅक साईड ते वॉशरूम. केळ्याची झाडं प्रत्येकी आपल्या घरी घरी. थोडी जागा आय थिंक सोडली आहे त्यांनी. टेरेस आहे तुम्ही बघू शकतात. सो इथून पूर्ण आपल्याला कडबड दिसतो. या साईडने पूर्ण. सो ही पूर्ण वाडी आहे त्यांची. एकदम सुंदर आहे. प्रत्येक नारळाची झाडं हे ते खूप सारी झाडं आहेत तिथे. आणि भाताची शेती वगैरे पण केली. वा न्यू टाईपची शेती बघितली मी. भाताची आहे का? हे कोणती तरी पानं आहेत. केळ्याची नाही आहेत आय थिंक. हळदीची पानं आहेत. ओके. One eternity later. सो फायनली आपण परत निघालेलो आहोत. पण आता आपण घरी नाही चाललो आहे. कडबडवरून निघून आता आपण मेन मार्केटला, कारवार मार्केट फिरायचं आहे आपल्याला. थोडंसं फिरायचं आहे. तिकडनं मग सगळं मच्छी मार्केट वगैरे तुम्हाला दाखवतो. त्यानंतर मग फूड टूर जर करायला भेटलं, आता वाटत नाही मला फूड टूर करायला भेटणार, तर ते उद्या बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आपण बोललेलो मार्केटला जाणार आहेत, पण मार्केटच्या अगोदर आपण बीचला जाऊया. तर हे रवींद्रनाथ टागोर बीच इकडनं थोडंच 1 सेकंडमध्येच आहे. कारवार मार्केट आणि बीच जवळजवळच आहेत. आणि आमच्यासोबत आहेत आर्या मॅडम आणि माझी बहीण आरोही पाटील. तर चला बघूया बीच. सो हा MLA ऑफिस आहे. आणि भाई साहब इथे ब्रिज पण बनला 3 वर्षात अगोदर. 3 वर्ष अगोदर मी जेव्हा आलेलो तेव्हा ब्रिज नव्हता, आता ब्रिज पण बनून झाला आहे. आणि हा डिरेक्टली सदाशिवगड करून आहे. गड आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा गड आहे, जो त्यांना भेट देण्यात आला होता. तर त्यांना तो डिरेक्टली हा ब्रिज कनेक्ट होते त्या सदाशिवगडला.
बापरे, कारवार एकदम अपडेट झालं एकदम. सो वेलकम टू रवींद्रनाथ टागोर बीच. इट्स अ अरेबियन सी. हे अरबी समुद्र आहे. इकडे पाय एकदम जपून ठेवावा लागतोय कारण की इथे वाटेवर केक्स आहेत. इथे कुत्र्यांपेक्षा जास्त गायी आहेत. यू कॅन सी. सो हा असा आहे आपलं कारवार बीच. कारवार तुम्ही इकडे खूप एन्जॉय करू शकतात. मोस्टली लोकांना माहिती आहे ते गोकर्ण आणि गोवा. मोस्टली लोक गोवा आणि गोकर्ण खूप व्हिजिट करतात, पण कारवार हे लेस क्राऊडेड आहे. तुम्ही इथे वॉटर स्पोर्ट्स सगळे एन्जॉय करू शकता. तर मोस्टली बेसिकली काय झालं आहे, पावसामुळे वॉटर स्पोर्ट्स सगळे बंद केलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवून दिलं असतं, पण सर तुम्ही मगाशी दाखवलं हा ब्रिज डायरेक्ट सदाशिवगडला कनेक्ट होतो. तर आपण सदाशिवगडला व्हिजिट करणार होतो, पण काही कारणामुळे ना व्हिजिट करता नाही येणार आहे. आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गड पण मला म्हणजे मी बघितलं आहे भरपूरदा, तुम्हाला पण दाखवायचं होतं, पण आता वेळ नाही आहे तितका. तर तुम्हाला मी डिटेल्स देऊ शकतो त्याचे थोडेफार. आणि हा आहे, हे बघा, हे झूम करून दाखवतो. हा आहे आयलँड. तर हे कुडुमगड असं म्हणतात इकडे. कुडुमगडाची जत्रा म्हणतात आमच्या ह्याच्यात. तर ते मोस्टली कसं आहे, वर्षातून एकदाच ही पालखी असते कुडुमगडची. नरसिंह देव आहे ते, तर ते त्याचं म्हणजे देवत आहे आमचे ते. तर ती वर्षातून इकडे एकदाच पालखी निघते. तर ती पालखी बेसिकली कडवडवरनं निघते. सो आपण खाऊ गल्लीत एंट्री करूया. ज्या कामासाठी आलो ते पहिलं करूया. आणि हे बघा, हे करावळी फेस्टिवलचं मेन म्हणजे स्टेज आहे. हे एकदम कारवारचं मेन फेस्टिवल आहे. मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट टाकून देतो त्यासाठी. सो आपला पहिला स्पॉट आहे जय हनुमान मुंबई बेलपुरी सेंटर. सो इकडे आपण हे सगळे नॉर्थवाले येतात सगळे, म्हणजे त्या साईडचे नॉर्थ साईडचे भैये. इकडे येऊन त्या लोकांनी प्रॉपर बिझनेस वगैरे स्टार्टअप केला आहे. इकडच्या लोकांनी सुद्धा नाही केलं, पण त्या लोकांनी येऊन स्टार्ट केलं. तर आपण इकडे आपली लोकल कारवार डिश म्हणजे जे फेमस आहे गोबी मंचुरियन ते खाऊया. चला. सो आपली गोबी मंचुरियन फायनली आलेली. सो आपलं नेक्स्ट स्पॉट आहे कॉर्नबेल. बटर कॉर्नबेल घेऊया आपण, खाऊन बघूया. चला. सो अरे कॉर्नबेल कशी आहे सांगू शकते तू? छान आहे. सेम टेस्ट आहे का आपल्या मुंबईसारखीच? ओके, गुड. सो आपला नेक्स्ट स्पॉट पाणीपुरी. मुंबईकर कुठे पण गेलं तर पाणीपुरी खाल्ल्याशिवाय निघत नाही तो. आपण पाणीपुरी टेस्ट करूया इकडचं. पाणीपुरी दो प्लेट मीडियम करो. मीडियम तो आपला फर्स्ट बाईट. सेम टेस्ट, प्रॉपर एकदम परफेक्ट. मुंबई जसे येते कुछ फरक नाही. अशा प्रकारे आपण बीचला टाटा बाय बाय करून आपण नेक्स्ट स्पॉटला जाऊया खाण्यासाठी. ते एक बेकरी आहे तिकडे जाऊया. सो आपलं हे म्युझियम आहे बीचच्या साईडलाच आहे. म्हणजे प्लेन आणि शिप आहे. त्याच्यात एंट्री तिकीट आय थिंक 20 रुपीज देऊन तुम्ही आतमध्ये जाऊन बघू शकतात. आता हे तर चालू नाही आहे, म्हणजे मॉर्निंगला हे स्टार्ट असतं. आम्ही आलो आहे लेट खूप भरपूरच. तर हे नेक्स्ट टाईम बघूया आपण पुढच्या वर्षी परत जेव्हा येऊ नेक्स्ट टाईम कारवार तेव्हा बघू. सो आपण आता आलेलो आहे BJ जोशी जनरल स्टोर. इथे लोणचं मसाले पूर्ण म्हणजे कारवारचं एकदम फेमस दुकान आहे. 40-50 वर्ष अगोदरचं आहे. सो आपण इकडनं प्रत्येक कारवारकर म्हणजे ना इकडनं लोणचं किंवा मसाले जाताना मुंबईला घेऊन जातो. त्यांची क्वालिटी एकदम दमदार आहे इकडची पूर्ण कारवारमध्ये. इथे मोस्टली आहे ना नंदिनी ब्रँड खूप फेमस आहे. आपल्या इथे अमूल आहे तर इकडे नंदिनी. हा आपल्या इकडचा कोडीबाग मार्केट. आपण मच्छी मार्केटला जाऊ शकलो नाही कारण की दोन्ही मच्छी मार्केट कोडीबाग आणि कारवार फिश मार्केट दोन्ही बंद. आपण लेट निघालो होते इथे. सो ही आपली बेकरी इकडे आपण आलेलो
खाण्यासाठी व्हरायटीज भरपूर आहे इकडे. पण आपण जे स्पेशल खाण्यासाठी आलेलो म्हणजे आपलं एग पॅटीस, मशरूम पॅटीस ते खाण्यासाठी आलेलो, पण ते आपल्याला काय भेटलं नाही. सो आपण इथून पुढे जात आहेत. हां, हे जे हॉटेल आहे 30-40 वर्ष 50 वर्ष अगोदरचं दुकान आहे. हे गणपती हॉटेल करून मोस्टली कारवारकर इथेच ब्रेकफास्ट करतात मॉर्निंगला. इकडे जाम भाजी, बन्स भाजी, इकडे म्हणजे व्हेरायटीज आहे. जसे आपले नाशिकचे मिसळ पोहे, पुण्याचे जे आहेत फेमस तसे इकडे. मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला फोटो टाकतो, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्ही बघू शकता तिथे. त्या प्रकारे एक गोटी सोडा आणि एक मकरन, हा कारवार ब्रँड आहे मकरन, बघू शकता तुम्ही. आणि गोटी सोडा घेऊन ताण भागवलेली आहे आपण तात्पुरतासाठी. हा मकरन ब्रँड आहे, मेड इन कारवार, एकदम जुना ब्रँड आहे, बघू शकता. आणि गोटी सोडा ही पिण्यासाठी आम्ही लहानपणापासून खूप यायचो इथे, हे आणि मकरन पिण्यासाठी. सो हे ना ते आता वॉल बांधली आहे, हे होळ म्हणायचे एका टायमिंगला. इथे माझे पप्पा वडील सगळे नाही का चुलत भावंड इकडे मच्छी पकडायला यायचे सगळे. सो आपण आता व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये रत्नागिरीला. आता वाईफच्या गावी गौरी गणपतीसाठी जायचं आहे ना. भेटूया, चला बाय.